निरोप घेता देवा आता आज्ञा असावी, चुकलं काही आमचं तर क्षमा असावी. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. याच घोषणेने आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे. काही ठिकाणी 1.5 दिवसाचा, तर काही ठिकाणी 5 दिवसाचा, तर काही ठिकाणी 7 दिवसाचा, तर काही अनंत चतुर्थीपर्यंत बसवायची प्रथा असते. आजच्या व्हिडिओमध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने गणपती बाप्पांची स्थापना केली होती. त्याच पद्धतीने गणपती बाप्पांचं विसर्जन कसं करावं त्याची माहिती घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती बघणार आहोत. तुम्ही व्हिडिओ सगळा पहा, म्हणजे तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. मंत्र पण दिले आहेत. गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये प्राण आणले आहेत, तर प्राण सुद्धा काढून घ्यायचे आहेत. म्हणजे साधी मूर्ती राहिली की मग आपण त्याचं विसर्जन करू शकतो. जसे की आपण शास्त्र पद्धतीने आपण स्थापना केली होती, त्याच पद्धतीने विसर्जन पण आपल्याला उत्तर पूजा करायची आहे. सगळ्यात आधी आपल्याला कोणी सकाळी, कोणी दुपारी, कोणी संध्याकाळी, जशा पद्धतीने आपल्याला विसर्जन करत असतं. तर खरं तर दुपार म्हणजे सूर्य जेव्हा डोक्यावर येतो त्याच्यानंतरच विसर्जन करायचं असतं. उत्तर पूजा घरात स्त्रियांनी केली तरी चालेल, नाहीतर पुरुषांनी केली तरी चालेल. महिलांनी जर करणार असाल तर आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, आणि पुरुषांनी करणार असाल तर गुलाल लावायचा आहे. सुरुवातीला आपण प्राणप्रतिष्ठा करताना आचमन केलं होतं, आता करायची गरज नाहीये. दीप प्रज्वलित करायचा आहे. अखंड जर दिवा लावला नसेल तर तुम्ही दीप प्रज्वलित करायचा आहे. दीप प्रज्वलित केल्यानंतर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्याबरोबर फूल अर्पण करायचं आहे. प्रार्थना करायची आहे दिव्याला, गणपती बाप्पांना. त्याचबरोबर गणपती बाप्पांची उत्तर पूजा करायची आहे. तर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. महागणाधिपते नमः विलेपनार्थम चंदम समर्पयामी. म्हणजेच मराठीत कसं बोलायचं आहे, हे गणपती बाप्पा मी तुम्हाला चंदन अर्पण करत आहे. श्रीमद महागणाधिपते अलंकारार्थम अक्षदा समर्पयामी, हरिद्वाज कुंकू सौभाग्य द्रव्य समर्पयामी. हे गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षदा हळदी कुंकू अर्पण करत आहे. गणाधिपते नमः ऋदुकालाद्वम पुष्प समर्पयामी. हे गणपती बाप्पा मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे. हे संस्कृतमध्ये बोलता येत नसेल तर तुम्ही हे मराठीमध्ये बोला तरी चालेल. श्रीमद महागणाधिपते नमः धूपक अर्घयामी. हे गणपती बाप्पा मी तुम्हाला अगरबत्ती धूप ओवाळत आहे. श्रीमद महागणाधिपते नमः दीपक दशयामी. हे गणपती बाप्पा मी तुम्हाला दीप ओवाळत आहे. हे सगळं झाल्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू दीप ओवाळून झाल्यानंतर तर आपल्याला विसर्जनच्या दिवशी जो गोडाचा काही नैवेद्य करणार आहे तेव्हा ते अर्पण करायचं आहे. त्या टायमाला आपल्याला काय बोलायचं आहे, ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्म अमृताय स्वाहा. या मंत्र बोलायचा आहे आणि नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे. ते अर्पण झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्तीमध्ये प्राण आणले होते, तर ते प्राण काढून घ्यायचं आहे. तेव्हाच आपल्याला मूर्तीचं विसर्जन करता येईल. मंत्र एक असतो, संस्कृतमध्ये आहे. उत्तर पूजा करणार आहे तर हातात अक्षदा घ्यायच्या आहेत. अक्षदा घ्यायच्या आहे आणि आपल्याला मंत्र बोलायचा आहे. यातु देवा गणाः सर्व पूजा मदाय पार्थिवा इष्ट कामा सिद्धीय पुनरमायाच. हा मंत्र बोलायचा आहे आणि त्याच्यानंतर अक्षदा गणपती बाप्पांच्या डोक्यावर अर्पण करायचे आहे. अशा पद्धतीने आपण उत्तर पूजा झालेली आहे. गणपती बाप्पांची थोडीशी मूर्ती आपल्याला हलवायची आहे. गणपती बाप्पांचं योग्य त्या ठिकाणी विसर्जन करायचं आहे. विसर्जन करत असताना पर्यावरणाची पण काळजी घ्यायची आहे, पण तेवढी महत्त्वाचं आहे. ज्यांना शाळू मातीची मूर्ती आहे त्यांनी घरातच विसर्जन केलं तरी चालू शकते. गणपती बाप्पांना विसर्जन झाल्यावर तेव्हा काय वस्तू म्हणजे काय वस्तू असतात त्या काय करायच्या आहेत, तर ते पत्री फुलं फळं त्याचं काय करायचं. 10 दिवस अर्पण केलेली पत्री आणि फळं त्याचं काय करायचंय, विड्याची पानं सुपारी ते आपल्याला निर्मला टाकून द्यायचं आहे. निर्मला टाकताना पर्यावरणाचे कुठलेही नुकसान होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. 10 दिवस गणपती बाप्पांना हार अर्पण केलेला आहे, तर एखाद्या पिशवीमध्ये ते सगळं गोळा करायचं आहे. त्यात तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण केलेल्या नंतर
काही काही फळं ठेवलेली असतात, फळं अर्पण केलेली असतात नैवेद्य म्हणून. तर फळं जरी तुम्ही जेव्हाची तेव्हा काढली आणि ते स्वतः ग्रहण केली तरी चालू शकतात. त्याचप्रमाणे रोज रोज कोण कोण गणपती बाप्पांना म्हणजे वेगवेगळी फळं ठेवत असतात, दुसरा काही नैवेद्य दाखवत असतात, मोदक किंवा अजून काही नैवेद्य अर्पण करत असतात. तर ते जेव्हाची तेव्हा खाल्लं म्हणजे जेव्हाची तेव्हा ग्रहण केलं तरी चालू शकते. त्याबरोबर सुपारी आणि विड्याची पानं ठेवली होती, तुम्ही निर्मलात टाकू शकता, नाहीतर गुरुजींना दान केलं तरी चालू शकते. गणपती बाप्पा आपल्या घरून जाणार आहेत, तर जे काही डेकोरेशन केलेलं आहे, लाइटिंग केलेली आहे, ती आपल्याला रात्रभर तशीच ठेवायची आहे. दीप प्रज्वलित केलेला आहे तो अखंड तसाच ठेवायचा आहे. आपण जरी विसर्जन केलं असलं तरी सूक्ष्म स्वरूपात आपल्याला म्हणजे आपल्या घरात गणपती बाप्पा असतात, म्हणून आपल्याला विसर्जन केल्यानंतर तिथली माती दिली जाते. जे घरातच करणार आहे त्यांनी काय करावं, तर गणपती बाप्पा सूक्ष्म स्वरूपात तुमच्या घरातच असणार आहे. त्याच्यामुळे माती किंवा वाळू जरी नाही ठेवली म्हणजे गरज नाहीये. तसेच त्याप्रमाणे कलश स्थापन केलेला, तर तांदळाचं काय करायचं, तर थोडे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना ठेवू शकता, नाहीतर ते तुमच्या धान्यात ठेवले तरी चालू शकते. त्याबरोबर जो दिवा होता तो आपल्याला तसाच ठेवायचा आहे. जोपर्यंत दिवा आहे तोपर्यंत, तो सकाळपर्यंत असला जोपर्यंत आहे तोपर्यंत तसाच ठेवायचा आहे. त्यानंतर जो कलशावर नारळ ठेवलेला आहे तो आपल्याला फोडून आपल्याला प्रसाद म्हणून खायचा आहे. त्याबरोबर त्याच्यात विड्याची पानं होती ती पण आपल्याला निर्मलात टाकायची आहे. कलशातलं पाणी ते तुळशीला न ओतता कुठल्या पण झाडाला जरी टाकलं तरी चालू शकते. त्यामध्ये जी सुपारी आणि ₹1 होता तो आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचा आहे, किंवा आपण परत जेव्हा कलश स्थापना करणार आहोत तेव्हा आपण तो यूज केला म्हणजे तो वापरला तरी चालू शकते. नैवेद्य आपण गणपती बाप्पांना अर्पण केलेला आहे तो पण आपल्याला नैवेद्य गणपती बाप्पांना द्यायचा आहे. तो गुळ खोबरं गणपती बाप्पांना बरोबर द्यायचा आहे. जे काही तुम्ही घरातच विसर्जन करणार आहे तर ते तुम्ही निर्मलात टाकलं तरी चालू शकतं. गावी जरी तुम्ही विसर्जन करणार आहात तर एक खड्डा करायचा आहे. तिथे सगळं व्यवस्थित, जी पत्री होती, जे काही विड्याची पाने आहेत ते आपल्याला, हार आहेत ते आपल्याला व्यवस्थित एका खड्ड्यामध्ये किंवा जवळपास झाडाच्या तिथे खड्डा खांदून तिथे जरी ते निर्मलात टाकलं तरी चालू शकतं. खड्डा केलेला आहे त्याच्यावर तिथे आपल्याला माती टाकायची आहे आणि ते व्यवस्थित तिथे करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला तिथे पायी नको पडायला याची काळजी घ्यायची आहे. कापसाचं जे वस्त्र होतं ते पण आपल्याला निर्मलात टाकायचं आहे. जानवं आहे ते पण आपल्याला निर्मलात टाकायचं आहे. आपल्याला अशा पद्धतीने सगळी उत्तर पूजा व्यवस्थित करायची आहे. मंत्र स्त्रोत हे व्यवस्थित आपल्याला, आणि जे काही वस्तू आहेत ते व्यवस्थित आपल्याला निर्मलात टाकून द्यायचे आहेत, जेणेकरून आपल्याला पर्यावरणाला म्हणजे पर्यावरणाची काळजी घ्यायची आहे. तर 10 दिवसात बाप्पांनी प्रत्येकाच्या घरात जे काही सुख दुःख, जे काही घडामोडी घडल्या ते सगळं बाप्पाने पाहिलं आहे. बाप्पा जाताना एकच प्रार्थना करायची आहे. गणपती बाप्पांची उत्तर पूजा करताना तेव्हा सुद्धा प्रार्थना करायची आहे, हे गणराया, जे माझ्याकडून मोडकी तोडकी जी काही सेवा झाली ती तुझ्या चरणी अर्पण करत आहे. जे काही वाईट असेल ते माझं आहे, जे काही चांगलं आहे ते तुमचं आहे. बाप्पा 10 दिवसात माझ्या घरात आलेले सगळं तुम्ही बघितलं आहे. माझे सगळे विघ्न घेऊन जा, येणारे आलेले विघ्न घेऊन जा. माझ्या घरात सुख समृद्धी शांतता राखून दे, हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे असं बोलायचं आहे. आणि प्रत्येकाच्या घरातले विघ्न ते घेऊन जा, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना आहे. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.